इकडे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थानाच्या वेळी मुख्य मंदिरामध्ये प्रतिदिंडी 90 वारकऱ्यांना प्रवेश देण्याचं निश्चित झालंय। गेल्या वर्षी प्रस्थानाच्या वेळी वारकरी आणि पोलिसांमध्ये झटापट झाली होती आणि त्या पार्श्वभूमीवरती आळंदीमध्ये आज जिल्हा न्यायाधीश महेंद्र महाजन यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली। या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे। प्रथेनुसार पालखी सोहळ्यामधील 56 दिंड्यांच्या वारकऱ्यांना प्रस्थानाच्या वेळी प्रवेश दिला जातो। गेल्या वर्षी ही संख्या प्रतिदिंडी 75 इतकी होती, मात्र यावरून गदारोळ झाला आणि काही वारकऱ्यांनी जबरदस्तीने मंदिरामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी वारकरी आणि पिंपरी चिंचवड पोलिसांमध्ये झटापट झाली होती। याच पार्श्वभूमीवरती यंदा प्रतिदिंडीचे 100 वारकरी यांना प्रवेश देण्याची मागणी करण्यात आलेली आहे, मात्र प्रातिनिधिक स्वरूपामध्ये 90 वारकऱ्यांना प्रवेश देण्याचं निश्चित झालंय। कोरोना काळापासून शासनाने आणि संस्थाने आवाहन केल्याप्रमाणे 75 ते 100 लोकांपर्यंत प्रत्येक दिंडीवाल्यांनी यावं। त्या अनुषंगाने गेल्या वर्षी 75 होते, या वर्षी आम्ही 100ची मागणी केलेली आहे। सर्वसमावेशक निर्णय झालेला आहे। यंदाचे वर्षी प्रतिदिंडी जेवढ्या आपल्या मानाच्या दिंड्या प्रस्थानासाठी येतात, प्रतिदिंडी 90 वारकरी ते घेऊन येतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।